हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? बरे आहात का? तर बघा इथं मी घेतले वाटाणे, हे आपले ढवळे वाटाणे भिजून घेतले. आपण बनवतोय आज पाणीपुरी. काय ना रोज रोज जेवण खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, तर काहीतरी नवीन खायला पाहिजे. तर मी बनवणार आज पाणीपुरी. तर आपण इथं कुकर ठेवून घेतला. आपण हे छोले टाकून घेऊया. 2-3 पाण्याने धुवून घेतले. घरी पाणीपुरी बनवली तर सगळ्यांना पोट भरून खाता येते, मन भरून खाता येते. त्याच्यामुळं मी घरीच बनवते. आणि इथं आपण घेतले घरी ही चिंच आहे, घरची चिंच आहे, चांगली भिजली आहे, बघू शकता चांगली भिजल्या गेली. आणि इथं घेतले मी खजूर. आपल्याला ही गोड चटणी बनवायची आहे. खजूर आणि चिंच. बाजूलाच आपण छोट्या कुकरमध्ये ह्या 3 लिटरच्या याच्यामध्ये मी टाकले वाटाणे. याच्यामध्ये फक्त आपण मीठ आणि तुम्हाला पाहिजे तर हळद पण टाकू शकता. मीठ हळद याच्यात टाकून घ्यायची शिजायला. थोडंसं पाणी जास्त टाकायचं. इथं मी बटाटे बॉईल करून घेतले. याचं पण पाणी काढून टाकायचं. तर आज आपण खाणार आहे फक्त पाणीपुरी, चटपटी पाणीपुरी, टेस्टी टेस्टी. इथं 5 बटाटे घेतले मी उकडून. हे बघा, आता आपल्याला बनवायचं पाणीपुरीचं पाणी आणि गोड चटणी. तर आपले वाटाणे उकडून रेडी होते. कमीत कमी 7-8 शिट्ट्या दिल्या तर चांगले बॉईल होतात ते. आपण इथं घेतलंय पुदिना आणि कोथिंबीर घेतली. इथं घेतलंय हिरव्या मिरची. आपण हे तिन्ही पण उपयोग करणार आहे. हिरव्या मिरचीचा, पुदिना आणि कोथिंबीर एवढ्या वस्तूचा आपण उपयोग करणार आहे. त्याच्याने काय होते ना, आपली पाणीपुरी चटपटी होते एकदम मस्त. तुम्हाला मी दाखवते. पाणीपुरीला पुदिना नसेल, पाणीपुरी खायला मजा येत नाही. तुम्हाला जर थोडी तिखट पाहिजे तर तुम्ही थोडंसं जास्त मिरची घालू शकता. हे बघा, एवढा पुदिना घेतला आणि एवढी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर घेतली, पुदिना घेतला, हिरवी मिरची घेतली. पुदिना थोडा जास्त घेतला. आणि इथं आपण बटाटे पण छान काढून घेतले. बटाट्याचे आपले खजूर पण भिजून झाली आहे. इथं घेतला आपण पाणीपुरी मसाला. हे बघा, आपली खजूर, चिंच आणि गुळाची चटणी बनवून तयार झाली, गोडवाली चटणी. आणि इथं आता मी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना वाटून घेणार आहे. असं बारीक करून घेतलं. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि पुदिना.
पाणी, तुम्हाला पाहिजे थंड पाणी यूज करू शकता, मी इथं थंडच टाकणार आहे. थंड पाणी चांगलं लागतं. थोडं चिंचेचं पाणी घातलं की एक बॉटल पूर्ण पाणी टाकून घ्यायचं. बाकी तुम्हाला पाहिजे तर साधं पाणी टाकू शकता. त्यासोबतच आपण पाणीपुरी मसाला टाकून घेणार आहे. अर्धा पॅकेट होता तो पुरा टाकून. हे पण आपण त्याच्यात टाकून घेणार आहे. चला, आपले पाणीपुरी बनवून रेडी झाली. इथं बनवलं आपण बटाटा आणि इथं बनवलं पाणीपुरीचं पाणी. आपण इथं घेतलं कांदा कट करून घेतला आणि गोड चटणी पण घेतली. तर त्याला तुम्हाला मी दाखवते झूम करून मस्त आपले झूम करून दाखवते बघा. हे आपला रगडा, हे बटाटा, हे कांदा, गोड चटणी आणि हे पाणीपुरीचं पाणी. मस्त असं बघा, रगडा पण आपला मस्त बनून झाला. गोड पाणी. चला तर मित्रांनो, बाय बाय. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त करा. भेटू पुढच्या एक व्हिडिओमध्ये नक्कीच. क्या सुगंध है, गांव में कहीं कोई मछली पका रहा है. अगर ये मछलियां मैंने नहीं खाई तो ये तंदूर. अभिमन्यू लावलं ना, अभिमन्यू लावा.